विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 6 जून 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अशा मजेदार प्रश्नांसाठी तुम्ही आजच MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण पहिला प्रश्न बघू. 2026चा 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर जयसिंग पवार. डॉक्टर जयसिंग पवार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहासकार डॉक्टर जयसिंग पवार यांना हा मरणोत्तर पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या 26 जून रोजी ऐतिहासिक कोल्हापूर शहरात हा सोहळा पार पडेल. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारात 1,00,000 रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्राचा समावेश आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेत नक्कीच विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. व्हेन ऑडिट मॅटर्स या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर याचं उत्तर आहे CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन हे याचं उत्तर आहे. तर हे विचार प्रवर्तक पुस्तक भारताचे माजी CAG विनोद राय यांनी उत्कृष्टपणे संपादित केले. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. तर या पुस्तकात प्रामुख्याने ऑडिटच्या भूमिकेमुळे प्रशासनात होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुधारणांवर सखोल भाष्य केले आहे. व्हेन ऑडिट मॅटर्स या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे CP राधाकृष्णन यांनी. आणि या पुस्तकाचं संपादन केले आहे भारताचे माजी कॅग विनोद राय. तर विनोद राय हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे? तर हे भारताचे माननीय उपराष्ट्रपती आहेत CP राधाकृष्णन. तर हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा आणि हा दुसरा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. प्रिन्सेस ऑफ अस्टुरियास पुरस्कार मिळवणारा पहिला फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे लिओनेल मेसी. लिओनेल मेसी हे याचं योग्य उत्तर आहे. तर फुटबॉल मधील अद्वितीय मोठ्या प्रमाणावर केलेल्या सेवेसाठी मेस्सीची यासाठी निवड करण्यात आली आहे. तर हा जागतिक सन्मान मिळवणारा मेस्सी हा जगातील पहिला वैयक्तिक फुटबॉलपटू आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये स्पेनमध्ये आयोजित कार्यक्रमात हा बहुमान मेस्सीला प्रदान करण्यात आला. तर लिओनेल मेसी याला पुरस्कार मिळालाय प्रिन्सेस ऑफ अस्टुरियास. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की जागतिक सन्मान मिळवणारा मेसी हा जगातील पहिला फुटबॉलपटू आहे. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत 57 किलो वजनी गटात जगातील प्रथम क्रमांकाची खेळाडू कोण ठरली आहे? तर याचं उत्तर आहे जॅस्मिन लांबोरिया. जॅस्मिन लांबोरिया. तर जॅस्मिन लांबोरियाने 57 किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले. भारताच्या मीनाक्षी हिने 48 किलो वजनी गटात अव्वल स्थान कायम राखले आहे. आणि अनेक भारतीय बॉक्सरनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवून उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की 57 किलो वजनी गटात भारताची जी खेळाडू आहे जॅस्मिन लांबोरिया हिने प्रथम क्रमांकाची खेळाडू ही ठरली आहे. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्ड 2026 मध्ये AI प्लॅटफॉर्मसाठी सुवर्ण पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर बँक. जम्मू आणि काश्मीर बँक म्हणजेच J&K बँक. तर मुंबई येथील आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात J&K बँकेला सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेच्या नाविन्यपूर्ण क्लाउड आधारित डेटा आणि अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्मला हा बहुमान मिळाला. हा प्रगत प्लॅटफॉर्म AI च्या मदतीने रिपोर्टिंग, जोखीम व्यवस्थापन आणि अचूक ग्राहक विश्लेषण करतो. तर फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्ड 2026 मध्ये AI प्लॅटफॉर्मसाठी सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे जम्मू आणि काश्मीर बँकेला. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जागतिक बँकेचे नवीन कार्यकारी
संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे नीलकंठ मिश्रा. नीलकंठ मिश्रा हे याचं योग्य उत्तर आहे. तर केंद्रीय कॅबिनेट नियुक्तीच्या समितीने नीलकंठ मिश्रा यांच्या महत्वपूर्ण नियुक्तीस मंजुरी दिली आहे. ते जागतिक बँकेच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर ही निवड आंतरराष्ट्रीय आर्थिक वित्तीय धोरणामध्ये भारताची भूमिका अधिक सक्षम करेल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. FCIच्या गुन्ह्यांवर QR कोड लावण्याची योजना कोणत्या नवीन राज्यामध्ये राबवली जाणार आहे? तर याचं उत्तर आहे तेलंगणा, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिसा हे याचं योग्य उत्तर आहे. तर FCIच्या गुन्ह्यांवर QR कोड लावण्याची ही जी योजना आहे ही कोणत्या नवीन राज्यामध्ये राबवली जाणार आहे? तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिसा. तर धान्य वितरणातील धान्य चोरी रोखणे, संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर प्रत्येक QR कोडद्वारे धान्याची वाहतूक, साठवणूक आणि रिअल टाइम ते ट्रॅक करता येईल. याआधी आंध्र प्रदेश आणि पंजाब या राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ही यशस्वी चाचणी याची घेण्यात आली होती. तर हे जे आहे आंध्र प्रदेश, इथे हा आपण राज्य बघतोय आणि इथे पण आपण आंध्र प्रदेश राज्य बघतोय. तर आंध्र प्रदेशमध्ये ही जी चाचणी आहे ही प्रायोगिक तत्वावर पहिले घेण्यात आली होती आणि आता ही जी योजना ही डायरेक्ट राबवली जाणार आहे. 3 राज्य कोणती आहेत ती? आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिसा. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे, हा पण परीक्षेत विचारला जाऊ शकतो. मेटे फेडरिक्सन यांची सलग कितव्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे तिसऱ्यांदा हे याचं योग्य उत्तर आहे. मेटे फेडरिक्सन लोकप्रिय लोकमत जिंकून सलग तिसऱ्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधान बनण्यास यशस्वी झाले आहे. ते डेन्मार्कच्या समृद्ध राजकीय इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. तसेच डेन्मार्कचा कार्यभार सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. तर मेटे फेडरिक्सन यांची सलग तिसऱ्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नक्की शेअर करा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.